वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहासारख्या शहराचं सांस्कृतिक केंद्र असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी उत्तम ग्रंथसंपदेनं नटलेलं ग्रंथालय असावं ही संकल्पना नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पुढे आली आणि भावे नाट्यगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या मोकळ्या पॅसेजमध्ये हे ग्रंथालय उभारण्यात आलं। द फर्म या नामांकित वास्तुविशारदांनी जगभरातील वेगळ्या स्वरूपाच्या ग्रंथालय रचनेचा अभ्यास करून या नाट्यगृहासारख्या सांस्कृतिक केंद्र असलेल्या ठिकाणी ग्रंथालय निर्मिती होणार ही बाब लक्षात घेऊन आकर्षक आणि बहुउपयोगी ग्रंथालय निर्मितीचा आराखडा तयार केला आणि त्यानुसार ग्रंथालय निर्मितीच्या कामाची सुरुवात केली। 177 चौरस मीटरच्या क्षेत्रफळामध्ये नाट्यगृहातील ग्रंथालय उभारण्यात आलं असून तिथं पुस्तकं ठेवण्यासाठी आकर्षक शेल्फ, लक्षवेधी रंगसंगती आणि प्रकाश योजना यामुळे ग्रंथ वाचनाला पोषक वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आलाय। साधारणतः 3,500 पुस्तकं सामावून घेईल असं हे ग्रंथालय असून इथेच बसून वाचण्यासाठी टेबल आणि खुर्च्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे। तसंच वाचनासाठी पोषक अशी प्रकाश योजना करण्यात आली आहे। त्यासोबतच सध्याच्या आधुनिक युगातील ऑडिओ व्हिज्युअल वाचनाला देखील विशेषत्वानं युवा वर्गाकडून दिली जाणारी पसंती लक्षात घेत 8 संगणकांची व्यवस्था या ग्रंथालयामध्ये करण्यात आली आहे। या ग्रंथालयात ठेवण्यात येणाऱ्या पुस्तकांमध्ये मराठीसह इतरही भाषांमधील वाचनीय साहित्य कृतींचा समावेश करण्यात येणार आहे। विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये नाटकं पाहण्यासाठी तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नेहमीच कला रसिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती असते। त्यामुळेच नाट्यगृहासारख्या ठिकाणी जिथे रसिक नियमितपणे मोठ्या संख्येनं येत असतात तिथे पुस्तकांनी समृद्ध असं ग्रंथालय उपलब्ध करून दिल्यास वाचन संस्कृतीच्या विकासाला नवी चालना मिळेल या भूमिकेतून हे ग्रंथालय उभारलं गेलंय। त्यामुळे नवी मुंबईच्या नावलौकिकात नक्कीच लक्षणीय भर पडेल। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।